नमस्कार. सयाजी पॉलिटेक्निक सावर्डे मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. हा तिसरा व्हिडिओ लेक्चर आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा. ह्याच्या पुढील आपण कन्सेप्ट बघूया. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कोर्स आउटकम, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिमेट्रिक अँड ॲसिमेट्रिक स्ट्रक्चरल सेक्शन आणि युनिट आउटकम, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द गिवन स्टँडर्ड शेप कंटिन्यू करणार आहोत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॅरलर ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम पाहणार आहोत. तर पहिला आहे पॅरलर ॲक्सिस थेरम. इट स्टेट्स दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फिगर सेक्शन अबाउट एनी गिवन ॲक्सिस इन द प्लेन ऑफ फिगर और सेक्शन is equal to the sum of moment of inertia of the figure or section about centroidal axis of the figure parallel to the given axis and product of give area of figure or section with the square of perpendicular distance between the two axes. Parallel axis theorem is used to find moment of inertia of composite figure section. तर या स्टेटमेंटनुसार मी तुम्हाला एक्सप्लेन करते. पॅरलर ॲक्सिस थेरम हे डायग्राम बघा. इथे एक रेक्टँग्युलर आहे हॅविंग विड्थ बी आणि डेप्थ डी. स्मॉल बी आणि स्मॉल डीने रिप्रेझेंट केलेला आहे. इथे बघा सेंट्रोइडल ॲक्सिस एक्स एक्स आणि वाय वाय. सिमेट्रिकल ही डायग्राम आहे रेक्टँगल. ओके. इथे खाली बघा एम 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 ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. इथे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एम ॲक्सिस फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करणार आहोत. तर हा जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया ए इज अ एरिया ऑफ रेक्टँगल. तर पॅरलल ॲक्सिस थेरमचा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एम ॲक्सिस इज इक्वल टू आय एक्स. आय एक्स बघा, आय एक्सेस आपण गेल्या फर्स्ट अँड सेकंड व्हिडिओमध्ये फाइंड आउट केला आहे की कसा कॅल्क्युलेट करायचा असतो तो, प्लस एरिया मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द एक्स ॲक्सिस अँड मोमेंट ऑफ एम ॲक्सिस. म्हणजेच हा पॅरलल ॲक्सिसचा थेरम फॉर्म्युला काय आहे, आय एम इज इक्वल टू एमला पॅरलल कुठला आहे ॲक्सिस आय एक्स, म्हणून आय एक्स प्लस ए एरिया ऑफ द रेक्टँगल मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॅरलल ॲक्सिस. म्हणजे एमला पॅरलल ॲक्सिस कुठला आहे एक्स ॲक्सिस, म्हणून परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठला आहे येणार आहे इथे एच, म्हणून इथे एच स्क्वेअर. म्हणून आय एम इज इक्वल टू आय एक्स प्लस ए मल्टिप्लाय बाय एच स्क्वेअर. तसंच बघा इथे वर्टिकल एन ड्रॉ केलेला आहे ॲक्सिस. ओके. तो वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. म्हणून आपण आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस कॅल्क्युलेट करूया. फॉर्म्युला आहे आय वाय, कारण हा पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे, म्हणून आय वाय प्लस एरिया मल्टिप्लाय बाय एच वन स्क्वेअर. बघा इथे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दी वाय ॲक्सिस अँड एन ॲक्सिस काय आहे एच वन. सो इथे एच वन स्क्वेअर घेतला आहे. म्हणून फॉर्म्युला झाला आय एन इज इक्वल टू आय वाय प्लस ए मल्टिप्लाय बाय एच वन स्क्वेअर, where x and y must be axes passing through the centroid. हे जेव्हा ॲक्सिस आहेत एक्स अँड वाय ॲक्सिस जेव्हा पासिंग टू द सेंट्रोइड करतात तेव्हा ती पूर्ण जी फिगर आहे ती सिमेट्रिकल होते. ओके. नेक्स्ट आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. इफ x and y are the two mutually perpendicular axes in the plane of the figure and z axis is perpendicular to the plane of the figure passing to the intersection of point x and y axis. इथे फिगरमध्ये बघा एक इरेग्युलर शेप आहे आणि त्याच्या बाजूला बघा वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. तो म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे आणि झेड ॲक्सिस हा त्यांच्या इंटरसेक्शन पॉईंटमधून पास झालेला आहे आणि तोही परपेंडिक्युलर आहे एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिसला. तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय सांगतो की आय एक्स म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू द आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आणि प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. अशा प्रकारे हा आय झेड काढू शकतो आपण. इट इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस. ओके. आय झेडला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया असेही म्हणतात. ह्यावरचे एक्झाम्पल्स आपण पुढे बघणार आहोत.
आता फॉर सर्क्युलर सेक्शन आपण सेकंड लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की सर्क्युलर सेक्शनमध्ये झेड ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढलेला आहे, बरोबर. जर कोणी बघितलं नसेल तर तो सेकंड लेक्चर आठवणीने बघा. तर काय होता फॉर्म्युला डिराईव्ह झाला होता, आय झेड इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय बाय d⁴ डिवाइड बाय 32. हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. ओके. आता आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत, फॉर्म्युला कॅल्क्युलेट करणार आहोत. सो आता आपण इथे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम यूज करणार आहोत. झेड ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत आणि हा त्यांच्या इंटरसेक्शन पॉईंटमधून झेड ड्रॉ केलेला आहे. ओके. सो आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आता इथे बघा एक्स एक्स आणि वाय वाय या ॲक्सिसमधून हे सेंट्रॉइडल ॲक्सिस ड्रॉ केलेले आहेत. इथे ही जी सर्कल आहे पूर्ण सिमेट्रिकल आहे, म्हणजे इथे बघितलं तर तुम्ही हे सगळीकडे डायमीटर सेम असणार आहे, रेडियस सेम असणार आहे. त्याच्यामुळे आय झेड इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय आय एक्स, म्हणजे इथे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जे फॉर्म्युला डिराईव्ह होणार आहे तो सेम असणार आहे. म्हणून आपण इथे 2 मल्टिप्लाय बाय आय एक्स केलेला आहे. तर आय झेडची व्हॅल्यू काय आहे, पाय मल्टिप्लाय बाय d⁴ डिवाइड बाय 32. ओके. मग इथं हा 2 इथे मल्टिप्लाय आय एक्सला आहे तो इथं डिवाइड होणार. म्हणून फॉर्म्युला काय डिराईव्ह झाला, आय एक्स इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय बाय d⁴ डिवाइड बाय 62. आय एक्स आणि आय वाय सेम आहेत सर्कलसाठी, त्याच्यामुळे इथे आय वाय इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय बाय d⁴ डिवाइड बाय 64. हा फॉर्म्युला डिराईव्ह झाला फॉर सर्क्युलर सेक्शन. आता आपण फॉर सेमी सर्कल आणि क्वार्टर सर्कलचं बघणार आहोत. यामध्ये बघा सेमी सर्कल म्हणजे हाफ ऑफ द सर्कल. ओके. तर सिमिलरली MI ऑफ सेमी सर्क्युलर सेक्शन कॅन बी ऑब्टेन. आता आपण आय वायसाठी बघतोय. आय वाय बघा हाफ असणार आहे. आय वाय व्हर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस बघताय तुम्ही. आय वाय इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय बाय d⁴ डिवाइड बाय 128. आणि 128 कसं आलं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स अँड वाय ॲक्सिस आपण बघितला होता, पाय मल्टिप्लाय बाय d⁴ डिवाइड बाय 64. ह्यालाच आपण डिवाइड बाय 2 करणार आहोत, बरोबर. मग डिवाइड बाय 2 केल्यामुळे काय आलेला 128 आलेला आहे. आता आपण इथे बघा हॉरिझॉन्टल एक्स एक्स दिलेला आहे सेमी सर्क्युलरमध्ये. आता युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम आय एक्स इज इक्वल टू बघा 0.11 मल्टिप्लाय बाय r⁴, बरोबर. हा एक फॉर्म्युला डिराईव्ह झालेला आहे. इथे बघा हा डायमीटर आहे, त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा एक्स ॲक्सिसला काय आहे 4 मल्टिप्लाय बाय r डिवाइड बाय 3 मल्टिप्लाय बाय पाय 4r बाय 3 पाय. आता खाली बघा क्वार्टर सर्कल दिलेला आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे, त्याच्या घेऊया आपण. क्वार्टर सर्कल फॉर्म्युला बघा काय दिला आहे, आय एक्स इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू 0.055 इंटू r⁴. हे जे आपण फॉर्म्युले कॅल्क्युलेट केले आहेत सेमी सर्कल आणि क्वार्टर सर्कलसाठी ते सगळे रेडियसमध्ये दिलेले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जाऊया. ट्रायंग्युलर सेक्शन. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंग्युलर सेक्शन आपण कॅल्क्युलेट करूया. इथे बघा ट्रायंगलमध्ये बेस दिला आहे कॅपिटल B आणि हाईट दिले कॅपिटल H. तर इथे बेसिक प्रिन्सिपल आहे ट्रायंग्युलर सेक्शनचं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. IBB इज इक्वल टू अबाउट बेस कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे BH³ डिवाइड बाय 12. आता आपण इथे बघा एक्स एक्स तुम्हाला ॲक्सिस दिसतोय, तो एक्सेसच्या इथे आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचे आणि त्याची आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर आय एक्स इज इक्वल टू BH³ डिवाइड बाय 36. आता हे कसं आलं तर बघा एक्स एक्स हा पॅरलल कोणाला आहे BB ॲक्सिसला,
बरोबर. त्याच्यामुळे द परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे h/3. त्याच्यामुळे इथे 12 × 3 म्हणून 36. अँड युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम IAA, व्हर्टेक्सला बघा AA तुम्हाला दिसतोय. तर इथे किती आहे फॉर्म्युला IAA = BH³ / 4. असा हा फॉर्म्युले आहे, ते तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहे. ते पुढे एक्झाम्पलमध्ये यूज होणार आहेत. मी तुम्हाला असेसमेंटला एक्झाम्पल देणार आहे, ती तुम्ही सॉल्व करायचे आहेत. त्यासाठी हे तुम्हाला हे फॉर्म्युले खूप गरजेचे आहेत. आता हे एक एक्झाम्पल बघूया. एक रेक्टँगल आहे, त्याची विड्थ बघा 230 mm आणि डेप्थ आहे 400 mm. तर IX फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये. IX = BD³ / 12. म्हणून आपण आता IX काढूया. BD³ B ब्रेथ काय आहे 230 आणि डेप्थ आहे 400. सो 230 × 400³ / 12 आन्सर आहे 1.23 × 10⁻⁹ mm आहे. युनिट्स mm मध्ये आहेत, mm⁴. सो IX आलेला आहे. ओके. IYचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये. IY काय असणार आहे DBQ/12. बरोबर. मग D किती आहे डेप्थ 400 × B किती आहे 230⁻³ / 12. आन्सर 0.405 × 10⁻⁹ युनिट आहे mm⁴. आता आपल्याला काय काढायचं आहे B बघा. बेसला रेक्टँगलच्या बेसला B दिलेला आहे, तो आपल्याला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस B. तर पॅरलल ॲक्सिस थेरम आपण यूज करणार आहोत. B ॲक्सिस हा X ॲक्सिसला पॅरलल आहे आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण काढू शकतो. बरोबर. तर आता अबाउट B मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करूया. फॉर्म्युला काय होणार डिराईव्ह IX = IX + A × परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. बरोबर. जसा आपण डिराईव्ह केला होता मगाशी पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये. IM = IX + A एरिया × h². तसंच IB = IX + एरिया × h². बरोबर. तर इथे बघा IB दिलेला काढला आहे. IX किती व्हॅल्यू आली आहे 1.23 × 10⁻⁹ प्लस एरिया किती असणार आहे एरिया ब्रेथ इंटू विड्थ इंटू डेप्थ 230 × 400 × h². h किती असणार आहे हाईट किती आहे बघा ही डेप्थ 400. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स X ते B पर्यंतचं काय असणार आहे 200. बरोबर. म्हणून इथे 400 / 2 दिलेलं आहे. ओके. हे जे X आणि Y ॲक्सिस आहे ते सेंट्रॉइडल ॲक्सिस आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ती पूर्ण जी फिगर असते ती सिमेट्रिकल होऊन जाते. आता हा IB आलेला आहे 4.91 × 10⁻⁹ mm⁴. तुम्हाला इथे अजून एक H ॲक्सिस दिसत आहे जो पॅरलल टू Y ॲक्सिस असणार आहे. तो तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवायचा आहे, तुमच्या पेजेसवर लिहून ठेवायचा आहे. IHची व्हॅल्यू काय येणार आहे ती. ओके. हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. आता ही असेसमेंट तुम्हाला देते मी. अ रेक्टँग्युलर बीम सेक्शन हॅज विड्थ ऑफ 200 mm अँड डेप्थ 300 mm. युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स बेस. हा जसा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. बेसला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे. तसंच हे सांगितलेलं आहे, फक्त डायमेन्शन्स वेगळे असणार आहेत. आता इथे सर्क्युलर डिस्क हॅज अ डायमीटर ऑफ 80. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स एनी वन टँजंट. म्हणजे कुठेही टँजंट ड्रॉ केली आपण तर कुठेही आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. हे तुम्हाला असेसमेंट कंप्लीट करायची आहे आणि तुम्ही तुमच्या रेग्युलर पेजेसवर नोट डाऊन करायचे आहेत, सॉल्व करायचे आहे आणि जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा सबमिट करायचे आहे. ओके. तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरबद्दल काही एक डाऊट पडला, काही एक असेल तर कमेंट करा आणि स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.